पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी उद्या मतदान। नाशकात महायुतीचे संदीप गुळवे, महेंद्र भावसार एकमेकांविरोधात रिंगणात। माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना विधान परिषदेवर घ्या, माथाडी कामगारांची भाजपकडे मागणी। पुण्यातील हडपसरच्या जागेवरून महाविकास आघाडीत संघर्ष वाढण्याची शक्यता। हडपसर विधानसभा काँग्रेसला घ्यावी यासाठी पटोलेंकडे मागणी करणार बळीराम डोळे, इम्रान शेख, बाळासाहेब शिवरकरांचं नाव चर्चेत। दिल्लीत आज संध्याकाळी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरण्याची शक्यता। खरगे, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार। विधानसभा महाविकास आघाडीसोबत लढायच्या आहेत, संभाजी ब्रिगेडकडून इच्छा व्यक्त। महाविकास आघाडीसोबत बोलणी सुरू, तयारी करा, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्त्यांना आदेश। जुलैमध्ये राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा, विधानसभेसाठी मनसेची तयारी। जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रत्येक विधानसभेचा अहवाल द्या, राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश। विधानसभा निवडणुकीत पवार गट नव्या चेहऱ्यांना संधी देणार, अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची माहिती, तर अजित पवार गटातील आमदार पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा। विधानसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघातून धीरज घाटे इच्छुक, घाटे यांच्याकडून सोशल मीडियावर प्रचाराला सुरुवात। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार जनसंपर्क कार्यालयाची वर्ध्याचे खासदार अमर काळेंकडूनही मागणी, बळवंत वानखडे, अनिल बोंडेंनंतर आता काळेंकडून कार्यालयाची मागणी। उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकील म्हणून केलेल्या नियुक्तीला आव्हान, निकमांनी निवडणूक लढवली, आता ते भाजपचे नेते, निकमांची नियुक्ती रद्द करा, विजय पालाड यांची मागणी। 1975 मध्ये आणीबाणीचा निषेध करूया, लोकशाहीच्या अस्तित्वासाठी राज्यघटनेतील मूल्यांचे पालन करूया, फडणवीसांचं ट्विट। खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना राणावत महाराष्ट्र सदनात, शासकीय निवासस्थान मिळेपर्यंत कंगना राणावत महाराष्ट्र सदनात राहणार असल्याची सूत्रांची माहिती। कंगना यांनी केलेली मागणी मूर्खपणा, कायद्यानं कंगना रनौत यांची व्यवस्था हिमाचल भवनमध्ये व्हायला हवी, कंगना रनौतच्या महाराष्ट्र सदन प्रकरणावर राऊतांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार, संभाजीनगरचं गॅलेक्सी रुग्णालय, वडीगोद्री, अंतरवाली सराटीत पोलिसांचा बंदोबस्त, जरांगे आज अंतरवाली सराटीकडे रवाना होणार। ओबीसी आरक्षणाबद्दल मनोज जरांगे आणि बाळासाहेब सराटे अत्यंत चुकीची माहिती पसरवत आहेत, ओबीसी नेते मंगेश ससाणेंचा आरोप। डॉक्टर रमेश तारक यांना काळं फासल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल, संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी अजित पवार गटाची धडपड, केरळमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी 2 दिवसीय शिबिर पार पडलं, केरळ विधानसभेत किमान 5 जागांवर विजय मिळवण्याचा मानस। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाविरोधात पवार गटाचं आंदोलन, पालकमंत्री उत्तर द्या, शरद पवार गटाचा अजितदादांना सवाल, पुण्यातील फर्ग्युसन रोडवर शरद पवार गटाचं आंदोलन। आपल्या परिसरातील समस्या आणि प्रश्न ईमेलवर पाठवा, सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सेल प्रमुखांना पत्र, समस्या आणि प्रश्न मांडण्यासाठी ईमेल करण्याचं आवाहन।